नेपाळच्या बस दुर्घटनेमध्ये जळगावच्या 16 जणांचा मृत्यू झालेला आहे। मंत्री अनिल पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। तर नेपाळच्या तनहुन मधील मार्स्यागंडी नदीत बस कोसळलेली आहे। तर 40 जणांना घेऊन जाणारी ही बस नदीत कोसळली। पोखराहून काठमांडूकडे ही बस जात होती आणि त्यावेळी हा अपघात झालेला आहे। नेपाळमधली ही बातमी पाहतोय, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या जळगावच्या 16 जणांचा मृत्यू झालेला आहे। नेपाळमध्ये एक अंदाजे 41 जी काही प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार 41 लोक पर्यटक जे होते ते दर्शनाकरता आणि पर्यटनाकरता नेपाळमध्ये गेलेले होते आणि ती बस नदीमध्ये कोसळलेली याचं आता समजलेलं आहे आणि एक अंदाजे 15-16 डेड बॉडीज आम्हाला त्या ठिकाणी माहिती जी मिळाली ती 15 ते 16 डेड बॉडीज त्या ठिकाणी रेस्क्यू झालेले आहेत। मी आत्ताच रिलीफ कमिशनर उत्तर प्रदेश यांना तो निरोप दिलेला आहे। आमच्या विभागाच्या डायरेक्टरांकडनं तो निरोप पोचून जाईल आणि नेपाळ शासनाकडनं ज्या काही आपल्याला रेस्क्यू होणाऱ्या बॉडीज असतील त्या उत्तर प्रदेश रिलीफ कमिशनरांनी त्या स्वीकारून त्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची त्यांनी व्यवस्था करावी, अशा प्रकारची विनंती रेस्क्यू टीमला आणि रेस्क्यू करणाऱ्या जे रिलीफ कमिशनर जे आहेत उत्तर प्रदेशचे त्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत। सगळ्या प्रकारची दक्षता जे जिवंत असतील त्यांची दक्षता घेण्यासाठी त्या पद्धतीची पावलं उचलण्याकरता प्रयत्न सुरू झालेले आहेत। तर नेपाळच्या दुर्घटनेत नेमकं काय घडलंय पाहूयात। नेपाळच्या मर्स्यानगडी नदीमध्ये हा अपघात झालाय। 104 भारतीय यात्रेकरू हे 3 बसमधून नेपाळमध्ये दाखल झाले होते। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरातून 3 बसमधून हे यात्रेकरू आलेले होते। 2 दिवस पोखराला भेट दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी तिन्ही बस या काठमांडूसाठी रवाना झाल्या होत्या। यातील एका बसचा शुक्रवारी सकाळी मर्स्यानगडी नदीमध्ये अपघात झाला। तिन्ही बसमध्ये प्रवास करणारे बहुतांश प्रवासी हे कुटुंबीय आणि एकमेकांचे नातेवाईकच होते। 14 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 16 जण जखमी आणि किमान 31 प्रवाशांची सुटका करण्यात आली। नेपाळमध्ये हा अपघात झालेला आहे। नेपाळमधली ही बातमी आपण पाहतोय। पोखरामधून काठमांडूकडे ही बस जात होती आणि त्यावेळी या बसचा अपघात झालाय। अतिशय दुर्दैवी अशी घटना, महाराष्ट्रासाठी दुःखदायक अशी बातमी। महाराष्ट्राच्या जळगावमधील 16 जणांचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेले असताना बसचा अपघात झाला, नदीमध्ये अपघात झाला आणि या सगळ्या घटनेमध्ये 16 जणांचा मृत्यू झाल्याची आतापर्यंतची माहिती समोर येते। तनहुन मध्ये असलेल्या मर्स्यानगडी नदीमध्ये ही बस कोसळली आणि या अपघातामध्ये 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते। प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। किरण, बातमी आपण पाहतोय, जवळपास 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत हाती येते। काय अधिकचा तपशील तुमच्यापर्यंत पोहोचलाय? खरं तर ही दृश्य आपण पाहू शकतोय। नेपाळमधली ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी बसचा अपघात झाला त्या अपघाताची ही दृश्य आपण पाहतोय। नेपाळच्या बस दुर्घटनेमध्ये जळगावच्या 16 जणांचा मृत्यू झालेला आहे। तनहुनमध्ये असलेल्या मर्स्यानगडी नदीमध्ये ही बस कोसळली आणि या अपघातामध्ये 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। हे 16 ही जण महाराष्ट्रातल्या जळगावचे असल्याची माहिती मिळते। तर एकूण 3 बस या नेपाळमध्ये गेल्या होत्या। नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेल्या असताना हा अपघात झालेला आहे। हे सर्व जण जे प्रवास करत होते ते एकाच कुटुंबातील किंवा मग एकमेकांचे नातेवाईक असल्याची सुद्धा बातमी आहे। तर पोखराहून काठमांडूकडे जात असताना हा अपघात झालाय। 3 दिवस पोखरामध्ये मुक्काम केल्यानंतर काठमांडूकडे या बस रवाना झाल्या होत्या। 3ही बस रवाना झाल्या होत्या। आज सकाळी त्यापैकी एका बसचा हा अपघात झाला आणि त्या बस अपघातामध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। खरं तर नदीमध्ये ही बस कोसळली आणि त्यामुळे हा अपघात झाला। या अपघातामधून आतापर्यंत जी माहिती समोर येते त्यानुसार 16 जणांचा मृत्यू झाला।
104 भारतीय यात्रेकरू हे 3 बसमधून नेपाळमध्ये दाखल झाले होते. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरातून 3 बसमधून हे सगळे यात्रेकरू आले होते अशी सुद्धा माहिती आहे. तर 2 दिवस पोखराला भेट दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी तिन्ही बस काठमांडूसाठी रवाना झाल्या होत्या. यातील एका बसचा शुक्रवारी सकाळी मरस्यानगडी नदीमध्ये अपघात झालाय. तिन्ही बसमध्ये प्रवास करणारे बहुतांश प्रवासी हे एकाच कुटुंबातले किंवा मग एकमेकांचे नातेवाईक होते. 16 प्रवाशांचा आतापर्यंत मृत्यू झालाय तर 16 जण जखमी असून किमान 31 जणांची सुटका करण्यात आल्याची सुद्धा माहिती समोर येते. नेपाळमध्ये झालेल्या या बस दुर्घटनेमध्ये जळगावच्या 16 जणांचा मृत्यू झालाय. दुर्दैवी आणि दुःखदायक अशी बातमी महाराष्ट्रासाठी म्हणावी लागेल. नेपाळमध्ये जळगावच्या 16 जणांचा बस अपघातामध्ये बसच्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. 40 जणांना घेऊन जाणारी ही बस नदीत कोसळली आणि या अपघातामध्ये जळगावच्या 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते. पोखराहून काठमांडूकडे जाताना हा अपघात झालाय. तर नेपाळच्या बस दुर्घटनेत जळगावच्या 16 जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती समोर येते. या बसमध्ये एकूण 40 जण प्रवास करत होते, त्यापैकी 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ही आत्ताच्या घडीला समोर येते. महाराष्ट्रातून 100 पेक्षा अधिक प्रवासी हे नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेले होते. 3 बसमधून प्रवास केला जात होता. तर या तीनही बस या आज सकाळी काठमांडूसाठी रवाना झाल्या होत्या आणि या प्रवासादरम्यान ही घटना घडली, ही दुर्घटना घडली आहे. हा अपघात घडलाय आणि या अपघातामध्ये 16 जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती समोर येते.